हात जोडा सगळेजण. सिद्धं सुद्धं पणमियं येत नाही बरोबर येत. काल आपण अपूर्वकरणाचं स्वरूप पाहिलं होतं. आदकरणाचं पूर्ण करून अजून आदकरणाचं एक पॉईंट सांगायचं आहे. म्हणजे अपूर्वकरणाचं स्वरूप आपण चालू केलं होतं समजायला. आदकरणामध्ये काय लक्षात ठेवायचं? आदकरण कशाला म्हणायचे? जे ते सारखं असतात त्याला आदकरण परिणाम म्हणतात. ज्या परिणामामध्ये असं समानता असेल त्याला आदकरण ही संज्ञा आहे. वास्तविक आदकरण म्हणजे विशुद्ध परिणामांच्या विशुद्धी आहेत आणि त्यामध्ये एका समयामध्ये असणारे जीवांचे परिणाम समान पण असू शकतात आणि विषम पण असू शकतात. म्हणजे दोन जीव आहेत तर त्याचे समान परिणाम असू शकते किंवा वेगवेगळे पण असू शकते. आणि भिन्न समयातील जीवांचे परिणाम ते पण समान किंवा असमान, समान पण असू शकतात आणि असमान पण असू शकतात. आता अपूर्वकरण हे जे नाव आहे त्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की अपूर्व म्हणजे तिथं पूर्वी नव्हते, अपूर्व अजात नाही. पूर्वीचे परिणाम पुन्हाही जीवाला प्राप्त होत नाही असे विशुद्ध परिणाम त्या ठिकाणी उत्पन्न होतात. त्याला अपूर्वकरण म्हणायचं. आता त्याची व्याख्या सांगतात पुढे. पहिला आदकरण झाल्यानंतरच अपूर्वकरण परिणाम होतात. 51 नंबरची गाथा आहे. एदम्मि गुणठाणे विसरिस समयठ्ठियेहि जीवेहि भुवमपत्ता सजम्मा होन्ति अभुवा परिणामा एदम्मि गुणठाणे विसरिस समयठ्ठियेहि जीवेहि भुवमपत्ता होन्ति अभुवा परिणामा. एदम्मि गुणठाणे या गुणस्थानामध्ये विसदृश समयामध्ये स्थित असणाऱ्या जीवांच्याकडून पूर्वी प्राप्त न झालेले असे परिणाम प्राप्त होतात. जम्मा तम्मा अपूर्वा परिणामा होते म्हणून त्याला अपूर्व परिणाम असं म्हणतात. या गुणस्थानामध्ये म्हणाल कुठेही अपूर्वकरण असेल 6 वेळेला होतात तसे 3 करण परिणाम. जिथं कुठं अपूर्वकरण परिणाम असतील तर ते अपूर्वकरण जे परिणाम आहे ते कसे आहे की भिन्न समयामध्ये स्थित असणारे जीव आहेत त्यांचे परिणाम कसे असणार तर भिन्नच असणार. जे पहिल्या समयाचे परिणाम आहेत ते दुसऱ्या समयात कुणालाही होणार नाही. दुसऱ्या समयात असतील ते पुढे तिसऱ्या समयात कुणाला म्हणजे त्याच्यापेक्षा विशुद्धच होणार आणि तिसऱ्या समयात होतील त्याच्यापेक्षा विशुद्ध चौथ्या समयामध्ये. इथं कसे पहिल्या समयातले परिणाम पण दुसऱ्या समयात आहेत, दुसऱ्या समयातले पण तिसऱ्या समयात आहेत. दाखवलं तर 40, 41, 42 खंड पहिल्या समयातच आहे दुसऱ्या समयात. तिसऱ्या समयामध्ये जे 40, 41, 42, 43 खंड तिसऱ्या समयात पण आहे. असे पुढच्या समयात मागच्या समयातले परिणाम
होतात जीवांना, तसे त्या अपूर्वकरणामध्ये होत नाही. अपूर्वकरणाच्या पहिल्या समयात जे परिणाम होतील ते अंतःकरणामध्ये झालेले नाहीत, त्याच्यापेक्षा विशुद्ध आहेत असेच परिणाम होणार. पहिल्या समयात जे करते ते गणित बघितल्यानंतर तुम्हाला अजून लक्षात येईल व्यवस्थित. अंतःकरणाचे कसं गणित बघितल्यावर आपल्या लक्षात आलं ना, दोन भिन्न समयात ते कसे समान असतात, तसं त्या अपूर्वकरणाचं गणित पाहिल्यानंतर अजून त्याचा चांगला भावभासन होईल. म्हणजे अपूर्व म्हणजे पूर्वी नव्हते असे परिणाम पुढच्या समयामध्ये प्राप्त होतात. मग त्या सांगितलं विसदृश्य समयामध्ये स्थित असणाऱ्या जीवांच्याकडून जे पूर्व समयामध्ये प्राप्त न झालेले परिणाम होतात त्याला अपूर्वकरण पुनस्कार म्हणतात. त्याची व्याख्या सांगितली फक्त. पुढच्या याच्यामध्ये वाचले लक्षात येईल. बावन्न नंबरची कथा असायची. भिन्न समयाठी भिन्न समयाठी जीवे विन होती संवदा सरिसो करणे ही एक समय हे सरिसो विसरिसो वा भिन्न समयाठी जीवे विन होती संवदा सरिसो करणे ही एक समय आपण अंतःकरणामध्ये आता नियम बघितला ना की एका समान समयात असतील तर त्या जीवांचे परिणाम कसे असतील, समान किंवा असमान दोन्ही असतील. आणि भिन्न समयामध्ये असतील त्या जीवांचे परिणाम समान आणि असमान दोन्ही पण असू शकतात. समान पण असू शकतात आणि भिन्न पण असू शकतात. आता त्यातलं इथं काय होणार, भिन्न समयामध्ये असणाऱ्या जीवांचे परिणाम संवदा सरिसो न होती, सर्वदा सदृश असत नाही, भिन्नच असणार, असमानच असणार. एक समयामध्ये असणारे जीव आणि भिन्न समयामध्ये असणारे जीव. आता करावे कशा, एका समयात असणाऱ्या जीवांचे परिणाम कसे असणार, समान असमान दोन्ही. आणि भिन्न समयामध्ये जीवांचे परिणाम ते पण समान आणि असमान दोन्ही पण असणार. जे दोन्हीपैकी कसे पण समान पण असू शकतील आणि समान. आणि अपूर्वकरणामध्ये समान असमान दोन्ही असू शकतील. एका समयात अपूर्वकरणाचे जीव 10 जीव आहेत, तर त्या 10 जीवांचे परिणाम त्यातले काही 2 जीवांचे समान आहेत, काही जीवांचे वेगळे आहेत, असं पण होऊ शकते. म्हणजे समान आणि असमान दोन्ही असतील. परंतु भिन्न समयातील जीव असतील तर त्यांचे परिणाम कसे असणार, असमान, समान असणारच नाहीत कधी. हे समान कॅन्सल झाला, असमानच असणार, भिन्नच असणार. म्हणून जर अ आणि पूर्व, अ म्हणजे नाही, पूर्वी कोणालाही झाले नाहीत असे परिणाम या ठिकाणी होतात. म्हणजे पूर्व समयात पण कुणाला झाले नाही, पहिल्या समयात झाले नाही ते दुसऱ्या समयात होणार, दुसऱ्या समयात झाले नाही ते तिसऱ्या समयात होणार. असे अपूर्व परिणाम जिथे असतात त्याला अपूर्वकरण म्हणतात. मग तो हाच नियम इथं सांगितला, भिन्न समयामध्ये स्थित असणाऱ्या जीवांकडून सर्वदा सदृश न होत नाही. आणि एक समय ध्येयी, एक
एका समयामध्ये स्थित असणाऱ्या जीवांचे परिणाम सरिसो विसरिसो सदृश पण असू शकतात विसदृश. दोघांची समान पण विशुद्धी होऊ शकते किंवा वेगवेगळे, कुणाची कमी कुणाची जास्त, असं विशुद्धीमध्ये वरचढ पण असू शकतात. तर अशा प्रकारे अपरोपकरण परिणामामध्ये म्हणून सांगितले जे नाव आहे ते नाना जीवांच्या अपेक्षेनंच आहे. अधःकरण हे नाव सुद्धा नाना जीवांच्या अपेक्षेनं सांगितलं आणि अपरोपकरण हे नाव सुद्धा नाना जीवांच्या अपेक्षेने, नाना म्हणजे अनेक जीवांच्या अपेक्षेने. एका जीवाच्या अपेक्षेने सांगितलं ना, हे सगळे तिन्ही करण परिणामामध्ये विशुद्धी वाढतेच असते. अनंतपट विशुद्धच होत जातं. परंतु इतर भिन्न समयातल्या जीवांचे परिणाम समान नसतात, म्हणून याला अपूर्वकरण असं हे नाव आहे. आता याचं आपण पुढे बघू, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ज्या वेळेला बघितलं अजून खूप स्पष्ट होतंय ते पण नंबरची जाते. अंतो मुहूर्तमित्ते पडी समयम संकलोग परिणामा कम ओठा पूवगुणी अनुकट्टी नथी नियमेन अपूर्वकरणाचा काळ किती आहे? अंतर्मुहूर्त. तर सगळे करण परिणाम हे अंतर्मुहूर्ताचेच असतात. तर आदरकरणाचे पण काळ किती सांगितला होता? अंतर्मुहूर्त. अपूर्वकरणाचा पण काळ अंतर्मुहूर्त. परंतु आदरकरणापेक्षा अपूर्वकरणाचा काळ मोठा की छोटा? पुढे पुढे का विशुद्ध वाढत जाईल तसं काळ कमी होत जातो. कारण जास्त विशुद्धीच्या द्वारे जास्त काळ होऊ शकत नाही, त्या परिणामाच्या द्वारे कार्य लवकर होते. म्हणजे जेवढी विशुद्धी वाढेल तेवढं कमी काळामध्ये जास्त काम होते. जसे एखादी बाई आहे त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे, तर ती एका तासात सगळं स्वयंपाक करते. आणि एक अगदी लुकडी आहे, कमजोर आहे, तर तिला किती लागतात वेळ? 3 तास 4 तास ना स्वयंपाक करायला. आपण बघतोच की सगळ्यांच्यामध्ये कुणाची शक्ती कमी कुणाची जास्त. तर जास्त शक्ती असणाऱ्याला काळ कमी लागते, पटपट काम होते. आणि कमी शक्ती असेल तर त्याचं काम करायला वेळ लागतो. तसं इथं ज्या परिणामामध्ये जास्त ताकद आहे त्याच्यामध्ये सगळं कर्मनाशाचं काम पटपट होते सगळं, आणि कमी विशुद्धवाल्याला जास्त काळ असा सगळा नियमच आहे. आपल्या सगळं लवचिक बघितलं ना की पहिले काळ मोठे, पुढचे काळ लहान होत जातात. म्हणून आदरकरणापेक्षा अपरोपकरणामध्ये विशुद्धी खूप जास्त आहे, तर त्याचा काळ छोटा आणि आदरकरणाचा काळ मोठा. म्हणजे हे तीन लक्षात ठेवलं ना, त्याचा मोठा की छोटा असं आपल्याला आठवत नसते की असं वाटतं. ही युक्ती लक्षात ठेवायची. ज्याची विशुद्धी जास्त आहे त्याचा काळ छोटा आणि कमी विशुद्धीवाल्याचा काळ मोठा. तर आदरकरणाचा काळ अंतर्मुहूर्ताचा आहे, अपरोपकरणाचा पण अंतर्मुहूर्त आहे, परंतु त्याच्यापेक्षा संख्यापट कमी आहे. अंतर्मुहूर्तच आहे ना, किती भेद आहेत अंतर्मुहूर्ताचे? असंख्य भेद. त्यापैकी ह्या असंख्या जो समय आहे म्हणजे जे अंतर्मुहूर्त आहे ते संख्या तावली, दोन्हीचा काय संख्या तावलीच. ती संख्या तावली आदरकरणाची मोठी असतात. समजा की त्याचे असं त्याचं आता संतुष्टी सांगितले ना, आदरकरणाचा काळ हे आवली, 2 म्हणजे काय? आवली. छोटे संतुष्टी असतील ना ते तुम्हाला दाखवायचं आहे, ते थोडं तुम्हाला सवय लागेल. आणि ही संख्याताची संतुष्टी आहे. म्हणजे आता समजा आवली 10 समयाची आहे आणि त्याला 4 न गुणलं तर 40 समय झाले अंतर्मुहूर्ताचे. असं त्याचा भाव समजून घ्यायचे. आणि पुन्हा आता त्याला अजून त्याच्यापेक्षा मोठा दाखवण्यासाठी पुन्हा संख्याकाला गुणलं.
तर आता पुन्हा आपण 4 ने गुणलं समजा. तर आता 40 समय तर याचा किती समय झाला? 160 समय झाला. ह्या हा आता तीन संख्यात केले तिथं. आता पुढं जे अनुवृत्तीकरण आहे ना, म्हणून 3 संख्यात आलं गुणलं. अजून एक 4 ने गुणलं इथं. तर आदरकरणाचा काळ आंतरमुहूर्त त्याची ही संदृष्टी आहे. मोठा आंतरमुहूर्त दाखवण्यासाठी हे संख्या संख्या म्हणजे उदाहरणार्थ आहे ना 4 गुणिले 4 गुणिले 4 असे. आणि अपूर्वकरणाचं ह्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे 2दाच आपण संख्यातानं गुणतो. अपूर्वकरणासाठी 2 वेळा संख्यातानं गुणतो. आणि अनिवृत्तीकरणाचा काळ पण अंतर्मुहूर्त आहे, परंतु त्याच्यापेक्षा छोटा आहे, तो संख्यापट कमी. त्याला काय म्हणतात? संख्यापट कमी. आदरकरणापेक्षा अपूर्वकरणाचा काळ संख्यापट कमी, अपूर्वकरणापेक्षा अनिवृत्तीकरणाचा काळ संख्यापट कमी. मग तिथं आता आपण तेच मानतो. म्हणजे याचा अनुपात कसा झाला बघा. ते 40 समय तर हे 160 समय तर हे 740 समय. ठीक आहे. 10 गुणिले 4 हे 10 गुणिले 4 गुणिले 4 आणि 10 गुणिले 4 गुणिले 4. फरक झाला का तिन्हीमध्ये? तसं तिथं अंतर्मुहूर्तामध्ये फरक लक्षात घ्यायचा. संख्या लावलीमध्ये फरक आहे. ते छोटे संख्या लावले, कमी संख्या लावली, त्याच्यापेक्षा तिकडनं बघितलं जाणार अनिवृत्तीकरणाचा काळ त्याच्यापेक्षा अपूर्वकरणाचा काळ संख्यापट आणि अपूर्वकरणाच्या काळापेक्षा आदरकरणाचा काळ संख्यापट. आलं लक्षात? काळाच्या पेक्षा जे अंतर्मुहूर्तच काळ आहे. किती काळ आहे कुणाचा? आपण कशाला फक्त अपूर्वकरणाचा. आता तेवढ्या काळामध्ये परिणाम किती होतात? तर असंख्यात लोक परिणाम. आदरकरणाचे पण किती परिणाम होते? असंख्यात लोक. अपूर्वकरणाचे पण परिणाम किती आहेत? असंख्यात लोक. परंतु आदरकरणापेक्षा परिणामांची संख्या जास्त. काळ कमी आहे, परंतु परिणामांचे विशुद्धीचे जे प्रकार आहेत ते जास्त आहेत. म्हणून असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक. आदरकरणाचे जे परिणाम आहेत ते किती आहेत? हे असंख्यात लोक म्हणतात बघा. त्या दिवशी सांगितलं होतं ना. ते म्हणजे काय झालं? लोक. आपण 3072 म्हणतो ना, ते खोटं. ते सांगितलेलं आपल्याला लहान बाळाला कसं बोबडं पडत होतं तसे बोबडे बोलले. आणि हे असंख्याताचं चिन्ह सांगितलं होतं. म्हणजे हे गुणिले चिन्ह असते. पुढे ठेवलं की समजायचं की दोघांच्या मध्ये काय गुणिले चिन्ह आहे. असंख्यात लोक कुणाचे परिणाम आहेत? आदरकरणाचे. आणि अपूर्वकरणाचे परिणाम पण असंख्यात लोक. परंतु ह्या असंख्यात लोकांपेक्षा असंख्यात लोक पट आहेत. म्हणून त्याला असं ठेवायचं असंख्यात लोक पुन्हा असंख्यात लोक गुण. त्या दोघांच्या मध्ये गुणकाराचं चिन्ह असतं. म्हणजे जेवढे आदरकरणाचे परिणाम आहेत त्याच्यापेक्षा अपूर्वकरणाचे परिणामांचे प्रकारचे विशुद्धीचे ते जास्त आहेत. छोट्या दुकानात व्हरायटी कमी असतात, मोठ्या दुकानामध्ये व्हरायटी जास्त असतात. साड्या सॅम्पल दाखवतात ना. छोट्या दुकानात गेले की थोड्या वेळात गट्टा काढून दाखवतात. मोठ्या दुकानात गेले की कितीतरी साड्या 100 साड्या दाखवतात. तुम्हाला एक साडी घ्यायची असते तर तिथे किती दाखवतात? 100 साड्याची व्हरायटी दाखवतात. तसे विशुद्धीचे प्रकार आहेत. त्या अपूर्वकरणाचे प्रकार म्हणजे जास्त आहेत विशुद्धी परिणाम आणि हे कमी आहे. त्याला काय म्हणायचं? आता लक्षात घ्या. तर ह्याला काय म्हणणार आपण? पद, गच्छ, काळ सगळं एकच ना अर्थ. आणि ह्याला काय म्हणणार? सर्वधन. म्हणजे एकूण परिणाम त्याला आपण सर्वधन म्हणतो.
तर काय सांगत होते आता, अधकरणाचा काळ अंतर्भूत आणि त्याचे एकूण परिणाम असंख्याक लोक. फक्त ते आणि अपूर्वकरणाचा पण काळ अंतर्भूत आणि त्याचे पण परिणाम किती आहेत, असंख्याक लोक. परंतु दोघांच्या मध्ये अल्पभूत्व सांगितलं की अधकरणाचा काळ मोठा आणि अपूर्वकरणाचा काळ छोटा. आणि अपूर्वकरणाचा अधकरणाचे परिणाम कमी आणि अपूर्वकरणाचे परिणाम जास्त. उलट लक्षात ठेवायचं काळाचा आणि परिणामाचा. उलट ठेवायचं म्हणजे उलट करू नका, काळ मोठा छोटा करणार आणि संख्या करणार. काळ पहिल्याचा जास्त दुसऱ्याचा कमी आणि परिणामाची संख्या पहिल्याची कमी आणि दुसऱ्याची जास्त. आता ह्या एकेका समयामध्ये सुद्धा किती आहेत, आणि सगळ्या समयामध्ये मिळून पण असंख्याक लोक आणि एकेका समयामध्ये सुद्धा असंख्याक लोक आहेत. मग अपूर्वकरणाच्या ते सांगितले अंतर्भूत व्यत्यय अंतर्भूत मात्र काळामध्ये पडी समय प्रत्येक समयाला असंख्याक लोक परिणाम आहेत. प्रत्येक समयात सुद्धा किती आहेत, सगळे मिळून पण असंख्याक लोकच आणि एकेका समयात सुद्धा प्राप्त होणारे परिणाम ते पण असंख्याक लोक आहेत. परंतु कसे कम मोठा क्रमाने वाढलेले आहेत. जसं अधकरणामध्ये आपण पाहिलं की पहिल्या समयात 165 तर दुसऱ्या समयामध्ये 166, तिसऱ्या समयामध्ये त्याच्यापेक्षा 100. तसंच इथं सुद्धा प्रत्येक समयामध्ये एक चयन अधिक आहेत, वाढलेले आहेत. पहिल्या समयात कमी असतात, त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात जास्त, त्याच्यापेक्षा तिसऱ्या समयात जास्त. तर ती जी वृत्ती झाली त्याला काय नाव आहे आपलं चय. जेवढे परिणाम वाढले त्याला काय म्हणतात, चय. तर ते चय काढलं की तेवढे वाढलेले म्हणून समजायचं. परंतु अणुकड्डी नक्की नियमेन अपूर्वकरणामध्ये अनुकृष्टी रचना नाही. अधकरणापेक्षा काय विशेषता झाली, अधकरणामध्ये काय केली होती आपण, म्हणजे काय केलं होतं, अनुकृष्टी रचना म्हणजे काय केली होती आपण, एकेका समयातल्या परिणामांचे खंड केले होते. आणि ते खंड कशासाठी केले, ते पुढच्या समयामध्ये सदृष्टता दाखवण्यासाठी. पहिल्या समयातले जे ते दुसऱ्या समयात कोणते परिणाम आहेत त्यासाठी खंड केले ना. दुसरा खंड दुसऱ्या समयापर्यंत आहे, तिसरा खंड तिसऱ्या समयापर्यंत आहे. परंतु ते समानच नाही तर खंड करायची काय गरज आहे. पहिल्या समयातले परिणाम दुसऱ्या समयात नाहीतच कुणालाही, त्याच्यापेक्षा अपूर्वच आहे आणि दुसऱ्या समयापेक्षा तिसऱ्या समयामध्ये अपूर्वच आहे. त्यामुळे त्या अनुकृष्टी रचना करण्याची गरज नाही. अनुकृष्टी रचनेचं गणित संपलं, कमी झालं. आता काढायचं फक्त काय की प्रत्येक समयामध्ये किती परिणाम आहेत अपूर्वकरणाचे. एकूण असंख्याक लोक सांगितले, परंतु त्यातले पहिल्या समयात किती, दुसऱ्या समयात किती आणि चय किती ते काढायचं. मग त्याच्यासाठी आपण अंकगणितानं कल्पना करायची. अर्थसंदृष्टीने तर हे चिन्ह ठेवून करतात तरी, परंतु आपल्याला समजण्यासाठी अंकसंदृष्टी कल्पित केलेली आहे. तर तिथं सर्व धन अपूर्वकरणामध्ये मांडलेलं आहे 4096. किती, जरा जास्त मानलं तुमचं 3072 त्याच्यामध्ये 4096. हे कल्पितच असल्यामुळे तिथं बाकीचे काय विकले एवढं मोठं कापड आता पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात काढायचं काय चय काढलं की मग पुढचं लिहितोय. चय किती आहे अपूर्वकरणामध्ये, तर तिथं काय सांगितलं की सर्व धन चयाचं सूत्र. ह्या सगळ्या आकरण परिणामामध्ये तुला लक्षात ठेवायचं. चयाचं सूत्र काय सांगितलं, सर्व धनाला पदाचा वर्ग आणि संख्याकानं भागायचं. आता सर्व धन काय म्हणायचं आपण इथं, आणि त्याला पद किती मानायचे तर 8.
पदाचं प्रमाण 8. तर सर्वधन किती आहे? 4096 भागिले पदाचा वर्ग, पद 8, 8चा वर्ग, 8चा वर्ग म्हणजे 8 गुणिले 8. आणि संख्याताची संख्या तर 3 मांडलेली होती. 4. ते आपण 4 मांडली होती. मागच्या वेळेस 3 मांडली, त्यात 4. 3 मांडली होती का तुमच्याकडे? त्याच्या उलटा एवढं ते 4 आहे. इथं संख्यातील गणित बसवण्यासाठी सगळी कल्पनाच आहे ना. मग संख्या 3 पण संख्यात आहे, 4 पण संख्यात आहे, म्हणजे तर इथे 4 मांडलेले. तर आपण 8चा भाग दिला, 8 पंचे 40, नंतर 0 आणि 8 चांगलं 8 काय 4चा भाग दिला तर किती आले? 16. म्हणजे चे किती आला? 16. आता करण्यापेक्षा मोठा. आता करण्यामध्ये किती आलं होतं? चेचं प्रमाण 4 आलं. आता तुम्हाला अर्थसंकष्टी सोपी इथे ठेवून थोडीशी दाखवते. आता तिथे चे काढायचं म्हणजे काय करायचं? अर्थसंकष्टी वास्तविक गणित. तर तिथे सर्वधन आपण किती आता लिहिलं होतं? असंख्याक लोक गुणिले असंख्याक. हे सर्वधन आहे ना. आता ठेवायचं सर्वधन. हे वास्तविक परिणाम एवढे आहेत, असंख्याक लोक. आणि पद आता तिथं लिहिलं होतं आपण काळ, अपूर्वकरणाचा काळ. आणि याचा वर्ग करायचा म्हणजे 2दा ठेवायचं. आणि संख्यात म्हणजे संख्याताचं चिन्ह आहे, म्हणजे हा झाला चेक. आता काय करायचं नाही, असंच ठेवायचं. हा, म्हणजे आपण असंख्यात लोकाला अंतर्भूतानं भागलं तर जे उत्तर येणार तोच चेक, म्हणजे पण तो पण असंख्यात लोकच येणार. कारण का ही असंख्य संख्या मोठी आहे, हे असंख्य छोट आहे ना. तर ह्याला अर्थसंतुष्टी म्हणतात, म्हणजे वास्तविक गणित. हा चय आहे. आता पुढे आपल्याला काय काढायचं? चय घन. हे चयाचं प्रमाण हे असंच ठेवत जायचं. आता चय घन काढायचंय. तर चय घनाचं काय सूत्र आहे? चय घन म्हणजे काय सांगितलं होतं? एकूण सगळ्या समयातले जे वाढलेले परिणाम आहेत चय त्यांची बेरीज. सगळ्या चयांची बेरीज. एक पहिलं मूळ आदिधन सोडायचं आणि जेवढे वाढलेले परिणाम आहेत सगळे 4 4 4 वाढवले तर तसे इथे 16 16 वाढवले समजा. आणि वास्तविक गणितामध्ये असंख्यात लोकांना वाढवले. तर त्या सगळ्या चयांची काय करायची? बेरीज करायची. त्याला म्हणायचे छेदन. तुम्ही एफडी ठेवलेली आहे, प्रत्येक समयात प्रत्येक महिन्यात व्याज येतं, त्या सगळ्या व्याजांची बेरीज करा आणि मूल मुद्दल वेगळं ठेवा. तर तसे इथे चेदन म्हणजे मुद्दल, हे काय व्याज आहे, आणि आदिधन म्हणजे मूलधन आहे आपलं फिक्स्ड डिपॉझिट. आता इथं अंकगणिताने बघूया अगोदर. चे किती आला होता? 16. पद इथे तर पद म्हणजे गच्छ किती आले? 8. 8 वजा 1 हे सूत्र चैधनाचं. त्याच्यात प्रमाण ठेवायचं, याची संख्या होतं. पद 8 वजा 1 भागिले 2 गुणिले चे किती आहे आपला? 16 आणि गच्छ 8 आहे. बे 16 7 गुणिले 8 7 8 56 8 संग 48 आणि 8 पंचे 40 आणि 448. बरोबर आलं का? बाकी बरोबर आहे का? गणितवाले आता चुकलं सांगा. तर हे काय आलं आपलं? चैधन. म्हणजे प्रत्येक समयात जेवढे वाढले, 8 समयामध्ये म्हणजे 7 समयामध्ये वाढणार. पहिल्या समयात काय वाढ नसते, दुसऱ्या समयामध्ये एक चे वाढणार.
पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयामध्ये एक 16 वाढणार, तिसऱ्या समयामध्ये 2दा चे वाढणार, चौथ्या समयामध्ये 3 चे वाढणार. असे 8व्या समयापर्यंत जे हे वाढणार त्या सगळ्यांची बेरीज किती आली? 448. ह्याला छेदन म्हणतात. आता हे छेदन अर्थसंदृष्टीने कसं लिहिणार? हे छेदन आहे की नाही, अर्थसंदृष्टीने कसं काढणार? पुन्हा कुणाला आवड असेल थोडं दाखवते, जास्त नाही दाखवत, थोडं थोडं सोपं आहे, थोडं दाखवते. आता हे चय आहे, मग इथं सूत्र काय आपलं? पद. पद काय आहे? ते अंतर्भूत हे पद आहे ना, त्यातून एक कमी करायचं आहे, तर तसंच ठेवायचं. इथे दिसते काय? काय बदलू? बदलू का? इथं लिहू. आता हा चय इथंच लिहिलं तरी पण चालतं. हा, इथं फक्त पाठीमाग करते. पद वजा 1 आहे ना, हे पद आहे. अंतर्मूर्त वजा 1 आणि भागिले 2. पद वजा 1 भागिले 2 आणि पुढे काय चे? हा चेच आहे सगळा, हा तिथंच ठेवायचा. गुणिले काय आहे? पद पुन्हा गच्छ म्हणजे पद म्हणजे काय? अपरोकरणाचा काळ. हे सगळं गुणिले गुणिले केलं आपण. लक्षात आलं? काय केलं? हे पद वजा 1. पद किती आहे? अंतर्भूत, त्याच्यातून वजा 1 केला. आता इथं वजा 1 मी असा लिहिलाय, परंतु शास्त्रात कसा लिहितात वजा 1? तिथं लिहिण्याची पद्धती असते टोक्यावर लिहितात. असं 1 लिहितात आणि असं काढून टोपे असं वजा 1 घ्यायची पद्धत आहे. म्हणजे पद वजा 1 भागिले 2 आणि गुणिले छेद आणि गुणिले गच्छ. हा छेद आलेला आहे ना आपला, तसंच ठेवला. आणि आता याच्यामध्ये समान काय असलं तर त्याचं हे खाट करून टाकायचं. हे समान आहे, एक ते निघून गेलं. आता हे काढून टाकल्यानंतर मग राहिलेले लिहायचं. आता ही मोठी संख्या म्हणजे पहिला लिहायची. असंख्यातलो आणि खाली हे पद आणि हे संख्यात राहिलेलं आणि ही संख्या इकडे पुढे घ्यायची. ह्याला म्हणायचं छेद. आलं छेद. चिन्ह फक्त ठेवायचे. हे वास्तविक गणित, हे असंख्यात लोक आहे आणि त्याला अंतर्भूताने संख्याताने भागले आणि एक कमी अंतर्भूताने गुणलं. जे प्रमाण आलं ते काय आहे? सगळं छेद आहे. सगळ्या असंख्यात लोकांची बेरीज झाली. प्रत्येक समयातले जे असंख्यात लोक जे आहे एक वाढत गेलाय ते सगळ्यांची ही बेरीज झाली. हे खाली ठेवलं म्हणजे भागिले समजायचं, पुढे ठेवलं की गुणिले समजायचं आणि वजा असलं तर वर ठेवायचं, प्लस असलं तरी पण वर ठेवून त्याला असं चिन्ह करायचं. एक प्लस आणि हे एक मायनस. हा हे गुणाचिन्ह म्हणा किंवा ते आता दुसरं वेगळं वेगळं दाखवण्यासाठी हे केलेलं आहे. म्हणजे तिथे कुणी गुणा करत असते सगळं. भागेल असले की खाली ठेवायचं. हे पण द्यायची गरज नाही आहे तिथं. असं खाली ठेवलं की भागिले समजायचं, पुढे ठेवलं की गुणिले समजायचं. चला आता तुम्हाला सॅम्पल दाखवले, फक्त तुम्हाला इच्छा व्हावी म्हणून सांगितलं, त्याच्यासाठी दाखवलं. आता पुढे जाऊया. छेदन किती आलं होतं आपलं? 448. म्हणजे असंख्यात लोक हे वास्तविक गणितामध्ये. आता काय करायचं? पुढे आपल्याला सर्व धनातून छेदन वजा करायचं आहे. सर्व धन इथे किती मांडलेलं आपण? 4096 आणि त्याला 448 वजा करायचे छेदन. तर काय येणार तिथं? आधी धन 16तून 8 गेले 8, हातचा 1, 9तून 5 गेले 4, हातचा नाही, हातचा नाही, 10तून 4 गेले 6, हातचा 1, 4तून 1 गेले 3, 3648. हे काय आलं? आधी धन.
तुम्हाला येते काय चैतन्य अर्थसंकष्टी? हा मी बघितली. असंच म्हणजे ठेवत जायचं ते असं ह्याचेच बेरीज वजाबाकी वगैरे करत जायचं. आता आपण कसे ह्याचे भागाकार गुणाकारचे गणित करतो ना तशीच करायची, फक्त चिन्ह ठेवायचे सगळे. तर काही पण सोडवायचं नाही. हा तर पुढे सोडवायचा विषयच नाही. विशेष नाही ते सोडवायचं आणि हे उत्तरच आले ते. आता हे आदिधन आलं. आदिधन झाल्यानंतर काय करायचं आपल्याला? पहिल्या समयात मुख्य म्हणजे पहिल्या समयातील परिणाम की त्या अपरोकरणाच्या पहिल्या समयातले परिणाम. तर ह्याला काय करायचं? पदाने भागायचं. पद म्हणजे काय? तिथं गच्छ ते किती आहे? 8. 8 ने भागलं तर किती येणार? 8 8 चौक 32, 8 पंचे 40 आणि 8 संग 48 456 आहे. तर पहिल्या 4096 पैकी पहिल्या समयामध्ये 456 परिणामांचे प्रकार विशुद्धीचे प्रकार आहेत. त्या अर्थसंकष्टीमध्ये पण आता असंच करायचं आहे. म्हणजे आता हे चैधन आहे ना, मग त्याच्यामध्ये हे असंख्यात लोक आणि असंख्यात लोक हे सर्व धन आहे. त्यातून हे वजा करायचे. हे वजा चिन्ह म्हणजे हे वजा करायचे. मग ते वजा करण्यासाठी त्याला छेद समान वगैरे करायचं असतं. हे हा छेद असतो ना, हा इथं खाली पण द्यायचा वर पण द्यायचा असं सगळं असतं. करत होती म्हटल्यावर तर मग त्याला म्हटलं तर मी करते ना, तुम्ही घाबरायला लागलं तर मला सगळ्याच्या याचे बंद व्हायला खूप छान. इथं तर इतकं आम्हाला खूप इंटरेस्ट येतो याच्यामध्ये. इतके छान गणित होतं. तुम्ही ह्याच्यात बघ घ्या, नोट्समध्ये सगळे सोडवलेले गणित पूर्ण अर्थसंकष्टीची. थोडंसं गणित आपण जे शाळेत शिकलो ना त्याच्या थोड्या पद्धती आपल्याला माहित असले की लगेच कळते. आता इथं आपण हे सर्व धन काय करणार आहे? सर्व धन वजा छेदधन हे सर्व धन आहे. आणि आता आपण काढलेलं छेदधन असंख्यात लोक. आता आपलं आलेलं उत्तर असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक अंतर्मुक्त वजा 1 त्याला वर डोक्यावर असं लिहिलं होतं आपण. संतुष्टी देताना मग वादा चिन्ह कसं देणार आपण? हे तर आपल्या समजण्यासाठी गणित सोडवण्यासाठी करायचं आपण. तिथं काय सोडवून दाखवत नाही, डायरेक्ट उत्तरच देतात ते आपण पायरी त्याच्या करतो तर त्याला ते हे वजा आहे. हे एक वजा हे हा वजा चिन्ह केले आणि समजण्यासाठी आपण करायचं अंतर्मुहूर्त आणि काय सांगितलं तर संख्या हे झालं ना ग्रह चैतन. म्हणजे वरचं खरं ते म्हणजे वरचं आहे ते बरोबर आहे का? चैतन अगोदर चैतन द्यायचे. चैतन म्हणजे काय लिहिलं फक्त आदिधन चाललंय काढायचं ते सर्वजण मला चैतन आपण काढलेलं आहे ना. हे चैतन आहे इकडं. आता आपण काढलेलं चैतन. मग असंच लिहावं लागतं का संस्कृत संदृष्टीमध्ये? हा असंच की संदृष्टीमध्ये हेच का असं हा हेच असंच हे चैतनच म्हणायचं. चैतन. म्हणजे असंख्यात लोकाला अंतर्मुहूर्त संख्यात आणि दोन्ही भागलं आणि कमी अंतर्मुहूर्ताने गुणलं हे उत्तरच आलं त्याचं. म्हणजे असंख्यात चैतन आहे. हा चैतन आहे आणि हे सर्व धन आहे. लिहायची पद्धत पण हीच आहे. असंच घ्यायचं. आता त्याच्यामध्ये काय करायचं? हे आता त्या संख्येतून ही संख्या वजा करायची. ह्या संख्येतून ही संख्या पूर्ण आपल्याला वजा करायची. हे दोन संख्या हे दोन्ही असंख्यात लोकच आहे, परंतु या संख्यात लोक कमी आहे या संख्यात लोक मोठा आहे. तर त्यावेळेला दोन संख्यांची आपण ज्याला वजाबाकी आणि बेरीज करतो तर त्याचं जर छेद समान नसेल खालचा भागात तर काय करतो? त्याला आपण समान करून देतो ना. लसावी मसावी काय म्हणतो? छेद समान छेद करून घ्यायचा. म्हणजे आता इथं काहीच नाहीये, एकच आहे काही नाही. म्हणजे हा जेवढा आहे त्याने गुणायचं आणि भागायचं म्हणजे दोन्ही संख्या समान झाल्या. जसं आता आपण समीकरण करताना करतो ना, तर 100 आहे 100 वजा 203 203 आहे समजा
करायचं तर काय करणार 100ला 3 गुणणार आणि 3 भागणार वजा 2 बटे 3 असे छेद समान करून घेतो आपण. तसं इथं आता हा छेद समान करायचा म्हणजे त्याच्या खाली जेवढा भाग आहे तेवढा ह्याच्या गुणायचा आणि भागायचा. असंख्यात लोक गुणिले लिहायची गरज नाही असंच लिहिलं अंतर्मुहूर्त संख्यात आणि 2 आणि भागिले पण तेवढे अंतर्मुहूर्त संख्यात आणि 2 आणि वजा पुन्हा ही सगळी संख्या लिहायची असंख्यात लोक कमी. आता छेद दोन्हीचं समान झालं. मग छेद समान झाल्यानंतर समान संख्या बाजूला काढायची. आपण ज्याला मोठे दोन्ही वजाबाकी बेरीज करतात ना त्या दोन्हीमध्ये सेम संख्या असते ती बाजूला काढायची आणि राहिलेल्या गुणकाराचा तो गुणकार करायचा. त्यामध्ये समान संख्या कोणते तर हे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आता हे जे एक कमी आहे ना त्याला बाजूला काढायचं. एक ऋण आहे म्हणजे एक ऋण मिसळायचं म्हणजे नंतर आपण त्याला वजा करायचं. तर त्याच्यासाठी ह्याची एकची संख्या किती आहे तर ह्या एकचा गुणकार आणि भागाकार हे सगळं येणार पूर्ण. म्हणजे हे एकची किंमत किती आहे असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक भागिले अंतर्मुहूर्त संख्यात आणि 2 एवढी संख्या आहे. मग हे म्हणजे समजा इथं 5 वजा 1 आहे आणि 1 मिसळला आपण त्याच्यामध्ये म्हणजे 5 वजा 1 4 झालं ना मग त्यामध्ये 1 मिसळला आपण. आता काहीतरी इथं आहे समजा 10 गुणिले 5 वजा 4 भागिले 4 तर ह्या 1 ची किंमत किती झाली 10 भागिले 4 झाली आणि आपण घातली याच्यामध्ये तेवढी मिसळली त्याला म्हणायचं ऋण. तर ही संख्या पुन्हा हे 1 निघून गेलं आणि हे आपण 10 वजा 4 नंतर त्याला काय करायचं ऋण संख्या वजा करायची. मग हे पूर्ण असं झालं. तसं इथं 1 ची जी किंमत आहे ती या गुणकार आणि भागाकार जे आहे ते त्याचे गुणकार आणि भागाकार येतात मग ते बाजूला काढायचे. मग इथं 1 निघून जाणार याच्यामध्ये. म्हणजे हे जे 1 आहे हे ऋण झालं आपल्याला देणं लागलं आता नंतर ऋण आपण त्याला घालून देऊन पूर्ण केली संख्या ती बाजूला ठेवली. म्हणजे आता आपल्याला भागाकार आणि गुणाकार करायला सोपं म्हणून ते तसं करतात. मग आता याच्यामध्ये जी समान संख्या असेल किती समान संख्या आहे छेद समान आहे दोन्हीचा अंतर्मुहूर्त असंच लिहायचं. हा छेद लिहिला आम्ही दोन्हीचा मिळून इथं आणि समान कोणती झाली संख्या ही असंख्यात लोक इथं पण आहे आणि हे असंख्यात लोक आणि अंतर्मुहूर्त इथं पण आहे. तर ती एकदाच लिहायची. जे दोन्हीतली कॉमन संख्या काढून घेतली आपण आणि आता हा राहिला गुणकार. तर ह्या गुणकारामधून ह्याचा इथं 1 गुणकार आहे म्हणून समजायचं. इथं काय नसेल तर 1 आहे तर तो 1 ह्याच्यातून काय करायचा वजा करायचा. म्हणजे मग इथं संख्या 2 आणि 1 घातली झाली 1 वजन. आता इथं अजून ही बाजूला ठेवलेली संख्या आहे ऋण आहे आणि ऋणाचं ऋण हे राशीचं धन असते. ऋणाचं ऋण ते मूळ राशीचं काय असते धन असते प्लस मायनस मायनस प्लस हे मायनस आणि त्यातून हे मायनस आहे त्यामुळे काय होणार याच्यामध्ये प्लस होणार. मग हे मिळवायचं याच्यामध्ये ह्याचे बाजूला ऋण ठेवले ना ह्याच्यामध्ये मिळवायचं. मग मिळवण्यासाठी काय करायचं परत तर छेद दोन्हीचं समानच आहे. मी आता लिहित नाही फक्त संख्येने हा छेद इथं पण आहे इथं पण आहे परत कॉमन काढायचं. मग पुन्हा कॉमन काढायचं त्याच्यामध्ये आणि आता कॉमन काय येणार इथंपर्यंत येणार संख्या. ही संख्या आणि ही संख्या कॉमन झाली. आता ही राहिली गुणकार राहिला तर त्याचा 1 गुणकार हे प्लस आहे त्यामुळे प्लस करायचं. कुठून प्लस करायचा इथून प्लस करायचा. हा 1 प्लस झाला म्हणजे मिळवला आपण. अशी आहे का 1 प्लसला
प्लस हा? वन नुसती रेग आहे का? हा नुसती रेग आहे प्रश्न. त्याला वर ठोकणे घालायचे. डोकी घातली की वाजा. हे समजलं तर एकदम सोपं आहे. अंक काय बेरीज वजाबाकी करावी लागत नाही. फक्त चिन्ह त्याच्यामध्ये बदलत राहायचे. हे आता फक्त काय आपल्याला हे गणित समजायला पाहिजे. जे लौकिक गणित आहे त्याचं जर येत असेल भागाकार गुणाकार एकदा ते शिकलं की मग सगळं येते आपल्याला. तर हे पुन्हा पुन्हा येते ना मग ते त्याची सवय होऊन जाते. म्हणजे कधी पण बेरीज आणि वजाबाकी करत असताना आपण त्याचे छेद समान करून घेतो. छेद समान केल्यानंतर दोन मोठ्या संख्या आहेत ती समान संख्या बाजूला काढायची आणि जी शिल्लक राहिलेला गुणकार असतो समान संख्या सोडून त्याच्यावर ह्या संख्येचा गुणकार काय करायचं एकाधिक करायचं. जसं उदाहरणार्थ आता तुम्हाला अंकगणित एक करून दाखवून ते लक्षात येईल. असं आहे समजा 100 भागिले 5 आहे वजा 50 हे 100च लिहिते. तिथे 100च घेऊन चालतंय. असं आहे समजा. दिसते का? तर आता आपण कसं करणार त्याचं? तर आता ह्या पद्धतीनं काय करायचं हे एकची संख्या बाजूला काढून ठेवायची. तर एकचं काय येणार? एकची किंमत काय येणार? 100 भागिले 5 येईल. मग हे एक ऋण गेलंय त्यात हे बाजूला ठेवलं आपण ऋण त्यात ऋण घातलं आपण आणि ती पूर्ण केली संख्या. मग हे ऋण नंतर आपण काय मायनस करायचं. मग हे दोघांचं हे करत असणार काय करायचं छेद समान करून घ्यायचं. इथं 5 आहे तर काही नाहीये. मग 100 मला 5 ने भागायचं आणि 5 ने गुणायचं. छेद समान झाला. मग छेद समान झाला ते समान संख्या काढायची. आता इथं 5 आता इथं दोन्ही पण समानच झालं सगळं तसं बघायला घेतलं. 100 गुणिले 5 इथं पण इथं 100 गुणिले 5 आहे. इथं 5 आहे 5 आहे. मग एकच ठेवला आपण 100 गुणिले 5 भागिले 5. आणि आता हे 100 भागिले 5 काय करायचे तर आपल्याला मायनस करायचे. आता ते इथं काय होणार मायनस मायनस आहे त्यामुळे ते प्लस होणार. ते त्याच्यामध्ये मिळवायचं आपल्याला 100 भागिले 5. तर इथं पण मग काय होणार हे कॉमन एवढं आलं 100 भागिले 5. पुन्हा कॉमन काढायचे 100 भागिले 5 आणि गुणिले 5 आहे ते त्यामध्ये ह्याचा एक गुणकार मिसळायचा त्याच्यामध्ये. समान संख्या काढल्यानंतर तिथे एक गुणकार असतो म्हणून मग इथं काय होणार 6 गुणकार होणार. मग आता किती उत्तर येणार आहे 20 गुणिले 120 आलं. किती उत्तर आलं 120. आपण ह्याच्यामध्ये काढला तर इथं काही काढायची गरज नाही कारण ह्या संख्याचे गणित असल्यामुळे ते तसंच ठेवायचं. मग आता इथं पण बघा आता तुम्ही बरोबर आलं की नंतर ह्या पद्धतीनं काय होतं आपलं इथं 5 वजा 1 भागिले 5 होतं. इथं वजा मोठी संख्या येते. मोठी संख्या झाली काय मोठी तर आता इथं 4 भागिले 5 मध्ये मोठी संख्या होणार नाही. तर पद्धत लक्षात आली तुम्हाला? लक्षात जरा घेताना संख्या जर कमी घ्यायला पाहिजे होती. ते मोठी झाली तिकडची संख्या झाली तिकडची मोठी झाली. हा ती इकडची मोठी पाहिजे तिकडची लहान पाहिजे. 10 घेतलं. हा 10 घेतलं. इथं 10 मी समान करण्यासाठी 100 घेत होते. फक्त पद्धत लक्षात ठेवी की असं करायचं. चल हे पुसू का? आता आपलं चव्यामुळे आमच्या संदृष्टीवर येथे परिणाम आले. मुख काढले ते आपण 456 आले काय
हा, ते ह्याने काढ. हा. पहिल्या समयातले परिणाम किती आले? 456 आले. ते 4096 पैकी पहिल्या समयात 456. दुसऱ्या समयात किती येणार? 1 आधी 16 मिळवायचे म्हणजे 472 येणार. तिसऱ्या समयात 488. ह्याचे जाणतं हे अर्थ आहे. ते लिहिताना कसं लिहिणार? हा? ते लिहिताना कसं लिहिणार? अड्डेचे नाही. ते आपलं 15 आणि 16 संदृष्टी झाली आणि हे लिहिताना आपलं बरोबर आहे. 88 आहे, बरोबर आहे. संदृष्टी हे झालं ते संदृष्टीने कसं लिहिणार? आणि परत आदिनांत ठेवायचं, त्याला पदाने भागायचं. त्याला फक्त पदाने भागायचं. शेवट आदिनांत जे आलं त्याला पदाने भागायचं ना. मग आले ते असंख्यात लोक, अंतर्मूर्त, परत असंख्यात संख्या. लोक वजा घे. अंतर्मूर्त वजा 1 होतं ना इथं. वजा ते एक. गेलं होतं की. वजा एक आहे की? नाही, होतं ना, एक पदाला- एक आहे की वजा? नाही, इथं अधिक वजा अधिक गेलं एक होतं ना. आहे. हे गेलं होतं तिकडं थांबा. अधिक एक आहे पुढं, ना? पुढं, हा. पुढं, इथं चला. आणि इकडं अधिक वजा- एक आहे. याच्यावर वजा 1. हा, एक आहे, बरोबर. आणि इकडं अधिक आणि एक आहे. याच्यात 1 अधिक आहे. एक आहे. भागिले अंतर्मूर्त, संख्यात संख्या आणि 2. आता याला हे भागायचं. पहिल्या समयातले भागिले परिणाम. पद. हेच पहिले सण आहे. हे आदिधन आलं. आदिनांत. आता याला परत एकदा पदाने भागायचं म्हणजे हे अंतर्मूर्ताने भागायचं. मग त्याला ते नासच द्यायचं आपण. हा, अंतर्मूर्ताच्या अपरोकरणाच्या काळाने भागायचं म्हणजे पहिल्या सणातले परिणाम आले. आणि पुन्हा याच्यामध्ये एक चय मिळवायचा. आता जे चय होतं ना तो मिळवायचा याच्यामध्ये. मग त्या दृष्टीने मिळवायचं. तुम्ही नोट्स मध्ये आहे केले तुम्ही बघा. म्हणजे ज्यांना इच्छा असेल ना ते करून बघा. तर मी थोडीशी पद्धत तुम्हाला दाखवली. तुम्ही केलं तर लक्षात येईल. आता तर पूर्ण सगळं मोठे गणित सोडवलेले आहेत. आता इथं अंक संतुष्टीत जाऊया. आता त्यामुळे ते 1 चे अधिक 400. आता इथं 504 आता तुम्ही 8 समयापर्यंत काढा. आता 16 मिळवायचं आहे. 16 मिळवा. आता इथं वेळ झाला. उद्याच बघूया. हे पुढचं दाखवायचं होतं. ते पुढचं गणित उद्या बघू आपण. 3:30 वाजले. प्रतिष्ठापना पण माहिती आहे. याचं जे भाव भाषण आहे ते उद्या करूया ना. परिणाम कसे पूर्व आहे ते. हे सगळं एकदा आपल्या हाताने सोडून बघायचं. मग ते आल्यानंतर आपल्याला एक आनंद येतो की आता आपल्याला समजलं. हे सगळे सूत्र, त्या सूत्रावरती किंमत घालून ते गणित आपण कशी गणिताचा अभ्यास कसं करतो? पाठ करत नाही, सोडून बघतो. तसं आपण सोडून बघायचं. जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीव जाना स्वतःला. हे आपल्या विशुद्ध अशा विशुद्ध ज्ञान स्वरूप निज आत्म्याला जाणलं असताच हे सगळे विशुद्धी परिणाम होतात. अन्य कोणताही उपाय नाही. अधकरण असू दे, अपूर्वकरण असू दे, यामध्ये ते मुनिराज आपल्या आत्मध्यानामध्ये लीन आहेत आणि त्यांच्या परिणामाची ही विशुद्धी वाढलेली आहे. परंतु ते जाणतात की हे विशुद्ध परिणाम सुद्धा माझ्यामध्ये नाही. हे विशुद्ध परिणाम क्षणिक आहे. मी तर अनादी अनंत आहे. हे विशुद्ध परिणाम कर्माच्या उपशम क्षेक्षमाने होतात. मी या क्षेक्षम पासून भिन्न परिणामी भाव स्वरूप आहे. अनादि अनंत चैतन्य परिणामी भाव आहे. हा परिणामी भाव दुसरा कोणी नाही, मीच आहे, माझ्यामध्येच आहे. सर्व विशुद्ध ज्ञान स्वरूप परम पवित्र चैतन्य स्वरूप निर्मम स्वरूप
डोळ्यामध्ये घालायचं वाचायचं ते परत परत वाचलं की आपल्याला लक्षात येते. ज्या वाणी ते ज्ञान से सुचे लोका